In this, we are going to continue third unit, process controllers. Okay, this is the syllabus for third unit. 3.1 process control system, जे की previous lecture मध्ये आपण पाहिले. In this lecture, we are going to start control actions. Okay. There are three types of control actions. First, discontinuous mode, then continuous mode, and third is composite modes. Okay. Discontinuous mode are again classified into two types, on-off controller and multi-position. On-off controller is also known as two-position controller. Okay. Then continuous mode are classified into three types, proportional controller, then integral controller, and derivative controller. And composite controller is classified into three types. PI controller is nothing but proportional integral controller, then proportional derivative controller, proportional integral derivative controller. Okay. We already started discontinuous mode. In this mode of controller command initiates a discontinuous change in control parameter. Okay. म्हणजे कंट्रोलरला आपण इनपुट देतो एरर सिग्नल आणि अकॉर्डिंग टू दॅट एरर सिग्नल कंट्रोलर दोन डिस्टिंक्ट लेवल मध्ये ऍक्शन परफॉर्म करेल, म्हणजेच ऑन किंवा ऑफ. ओके, दिस इज द वन ऑफ द मोस्ट कॉमन अँड सिम्पलेस्ट मोड ऑफ कंट्रोलर. It has to control two position of control element either on or off. Hence, this mode is also called as on-off controller किंवा two position controller. मग याला टू पोझिशन कंट्रोलर का म्हणायचंय, कारण कंट्रोलर ह्या दोन डिस्टिंक्ट लेवल मध्ये ऍक्शन घेतो, म्हणजेच त्या सिस्टीमला ऑन किंवा ऑफ करतो, म्हणजेच दोन लेवल मध्ये ऑपरेशन परफॉर्म करतो, म्हणून टू पोझिशन कंट्रोलर असंही या कंट्रोलरला म्हटलं जातं. ओके, इट इज द चीपेस्ट कंट्रोलर अँड ऑफन यूज्ड इफ इट्स लिमिटेशन्स आर वेल विदिन द टॉलरन्स. This type of controller mode has two possible output states, 0% and 100%. 0% means off state and 100% means on state. Okay. म्हणजे हा कंट्रोलर दोन आउटपुट, या कंट्रोलरच्या दोन आउटपुट पॉसिबल स्टेट्स असतात, एक तरी ऑन किंवा ऑफ, म्हणजे 0% आणि 100%. ओके. इट्स मॅथमॅटिकल इक्वेशन P is equal to 0% means off for error is less than 0. And P is equal to 100%, that is nothing but on for error greater than 0, where P is nothing but controller output and EP is error signal. Okay. मग मॅथमॅटिकली काय रिप्रेझेंटेशन केलंय की जेव्हा एरर सिग्नल हा 0 पेक्षा लेस असेल तेव्हा कंट्रोलर आउटपुट 0 असतं, म्हणजे कंट्रोलर ऑफ स्टेट मध्ये असतो, आणि जर एरर सिग्नल 0 पेक्षा ग्रेटर असेल तर कंट्रोलर ऑन मोड मध्ये असतो, म्हणजेच कंट्रोलर आउटपुट 100% असतं. ओके, हे आहे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑन ऑफ कंट्रोलर. ब्लॉक डायग्राम ऑफ ऑन ऑफ कंट्रोलर एक्झाम्पल रिप्रेझेंट करते. ब्लॉक डायग्राम मध्ये कुठलं एक्झाम्पल आहे, ऑटोमॅटिक आयन्स. ओके, ऑटोमॅटिक आयन मध्ये ऑन ऑफ कंट्रोलर यूज केलाय. काय केलं जातं, सेट टेम्परेचर आणि जे ऍक्च्युअल टेम्परेचर आहे हे दोन्ही कम्पेअर केलं जातं, आणि अकॉर्डिंग टू दॅट एरर सिग्नल जनरेट केला जातो थ्रू कंपॅरेटर. जो एरर सिग्नल जनरेट होतो त्याच्या अकॉर्डिंगली इलेक्ट्रिक सप्लाय हा हिटिंग कॉइलला कनेक्ट केला जातो किंवा डिस्कनेक्ट केला जातो, म्हणजेच कंट्रोलर हा दोन डिस्टिंक्ट लेवल मध्ये ऍक्शन घेतो. इलेक्ट्रिक सप्लाय हा हिटिंग कॉइलला ऑन करेल किंवा ऑफ करेल, ह्या दोन लेवल मध्ये ऍक्शन घेतली जाते. म्हणून हे एक्झाम्पल कशाचे, ऑन ऑफ कंट्रोलरचं, म्हणजे टू पोझिशन कंट्रोलरचं. मग यामध्ये सेम जसं आपण क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमची डिस्क्रिप्शन स्टडी केलं त्याच टाइप मध्ये आहे. ऑटोमॅटिक आयन आहे, आयनला सेट टेम्परेचर आपण सेट करतो अकॉर्डिंग टू द क्लोज,
ओके, कॉटन असेल तर कॉटनला तो नॉब ठेवतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्या आयनचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. ओके, मग हे झालं सेट टेम्परेचर. आणि जे आयनचं ऍक्च्युअल टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सेन्सर थ्रू कंपॅरेटरला दिलं जातं. मग कंपॅरेटरला दोन इनपुट असतील, एक म्हणजे ऍक्च्युअल आयन टेम्परेचर सेन्स्ड बाय अ टेम्परेचर सेन्सर अँड सेट टेम्परेचर. ह्या दोन इनपुट्स मधला एरर कॅल्क्युलेट केला जातो आणि तो एरर जर 0 पेक्षा लेस असेल तर आयन ऑफ मोड मध्ये असतो. ओके, आणि जर एरर सिग्नल हा ग्रेटर दॅन 0 असेल तर आयन ऑन होईल, म्हणजे कंट्रोलर अकॉर्डिंग टू द एरर सिग्नल ऍक्शन घेईल टू डिस्टिंक्ट लेवल्स मध्ये. दिस इज नथिंग बट ऑन ऑफ कंट्रोलर. ओके, देन कॉन्सेप्ट ऑफ न्यूट्रल झोन. या ऑन ऑफ कंट्रोलर मध्ये न्यूट्रल झोन असतो. व्हॉट इज न्यूट्रल झोन? In practical implementation of the two position controller, there is an overlap as EP increases through 0 or decreases through 0. डायग्राम बघितली म्हणजे समजेल तुम्हाला. कंट्रोलर आउटपुट वाय ऍक्सिस ला आणि एक्स ऍक्सिस ला एरर आहे. ओके, मग हा जो एरर सिग्नल आहे तो 0 पासून जेव्हा इन्क्रीज होतो किंवा 0 पासून डिक्रीज होतो, या दोन्ही कंडिशन मध्ये डेल ईपी या डिस्टन्स साठी, या टायमिंग साठी कंट्रोलर हा स्टेडी स्टेट कंडिशनला असतो. ओके, न्यूट्रल कंडिशनला असतो. तो कुठलीच ऍक्शन घेत नाही. म्हणजे 0% टू 100% जात असताना किंवा 100 पासून परत 0 ला येत असताना स्पॅन ऑफ टाइम म्हणजे डेल ईपी एवढा हा टाइम इन्स्टंट आहे. त्या टाइम इन्स्टंटला कंट्रोलरचं आउटपुट हे कंट्रोलर हा न्यूट्रल असतो. आउटपुट त्याचं ऑन पण नसतं आणि ऑफ पण नसतं, म्हणजे 0% पण आउटपुट नसतं आणि 100% पण नसतं. मग त्या न्यूट्रल कंडिशनला, त्या झोनला न्यूट्रल झोन असं म्हटलं जातं. मग त्याचा जो एरिया आहे न्यूट्रल झोनचा कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर 0 पासून प्लस पॉइंट कडे डेल ईपी आणि मायनस साइडला 0 पासून मायनस डेल ईपी. हा जो डेल ईपी हा दोन्ही मिळून ट्वाइस डेल ईपी एवढा जो डिस्टन्स आहे, एवढा जो झोन आहे, तो न्यूट्रल झोन म्हणून कन्सिडर केला जातो. ओके, म्हणजे बघा आपल्या कंट्रोलरचं आउटपुट, ऑन ऑफ कंट्रोलरचं आउटपुट दोन पॉसिबल स्टेट्स मध्ये असतं, ऑन किंवा ऑफ. बट when error signal increases through 0 or decreases through 0, at that time del ep time instant controller is remain in neutral position or neutral state. This zone is known as neutral zone. Okay, मग डायग्राम मध्ये दाखवलंय 0 एक्स ऍक्सिसला 0 आहे. 0 पासून जेव्हा एरर इन्क्रीज होतोय किंवा डिक्रीज होतोय त्या दोन्ही साइडला डेल्टा ईपी. ओके, हा जो पिरियड आहे त्या पिरियड साठी कंट्रोलर न्यूट्रल असेल, तो कुठलीही ऍक्शन घेणार नाही. त्या झोनला म्हणायचं न्यूट्रल झोन. ओके, बघूया. इट कॅन बी ऑब्झर्व दॅट until an increasing error changes by del ep above 0 and del ep below 0. मग हे जे डेल ईपी आहे, हा जो गॅप आहे तो ट्वाइस डेल्टा ईपी आहे. मग या गॅपला, या रेंजला काय म्हणायचंय, न्यूट्रल झोन. ओके, टू पोझिशन कंट्रोलर आर पर्पजली डिझाईन विथ न्यूट्रल झोन टू प्रिव्हेंट एक्सेसिव्ह सायकलिंग. The existence of such a neutral zone is an example of desirable hysteresis in a system. Okay, हा जो न्यूट्रल झोन आहे म्हणजे फॉर शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम साठी प्रेझेंट असतो. ओके, न्यूट्रल झोन. मग हा जो कंट्रोलर आहे विथ न्यूट्रल झोन यूज केला जातो. म्हणजे स्पेसिफिक ऍप्लिकेशन साठी न्यूट्रल झोन हे टायमिंग यूज केलं जातं. ओके, म्हणजे कंट्रोलर टू डिस्टिंक्ट लेवल मध्ये आउटपुट देतो, ऑन किंवा ऑफ. मग ऑन किंवा ऑफ हे आउटपुट देत असताना जो मधला टायमिंग आहे, जो एरर 0 पेक्षा डिक्रीज होत असेल किंवा 0 पेक्षा इन्क्रीज होत असेल, हा जो मधला टाइम स्पॅन आहे ट्वाइस डेल्टा ईपी, या टाइम स्पॅनला म्हणायचं न्यूट्रल झोन. ओके, एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, न्यूट्रल झोन कुठल्या टाईपच्या कंट्रोलर मध्ये ऑकर होतो किंवा न्यूट्रल झोन कॉन्सेप्ट कुठल्या कंट्रोलरच्या रिगार्डिंग आहे, तर न्यूट्रल झोन ऑन ऑफ कंट्रोलर मध्ये ऑकर होतो. ठीक आहे, यावरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑन ऑफ कंट्रोलर. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? इट हॅज ओनली टू स्टेट्स, ऑन ऑर ऑफ. दोन आउटपुट स्टेट्स आहेत, ऑन किंवा ऑफ. त्यामुळे हा जो ऑन ऑफ कंट्रोलर आहे
सिंपल कन्स्ट्रक्शन असेल आणि त्याची लो कॉस्ट असेल. ओके. फर्स्ट ऍडव्हान्टेज, ओनली 2 आउटपुट स्टेट्स ऑन अँड ऑफ. सो its construction is very simple and it has low cost. These are the advantages of on-off controller. Then disadvantages of on-off controller. What are the disadvantages? First, response of on-off controller is very slow and not suitable for complex systems. On-off controllerचा response हा slow आहे. Response means for input it acts for any input. It gives some सेटलिंग टाइम. तो काय अमाऊंट मध्ये सेटलिंग टाइम घेतो, जे आउटपुट आहे ते जनरेट करण्यासाठी हा ऑन ऑफ कंट्रोलर टाइम घेतो. ओके, सेटलिंग टाइम घेतो. त्यामुळे याचा जो रिस्पॉन्स आहे तो खूप स्लो आहे. म्हणजे पटकन सिस्टीम ऑन किंवा ऑफ होते का नाही होते. फर्स्ट दोन्ही इनपुट कम्पेअर केले जातात, मग एरर सिग्नल जनरेट केला जातो आणि त्याच्या अकॉर्डिंगली ऍक्शन परफॉर्म केली जाते. मग या प्रोसेसमध्ये टाइम जातो, म्हणजेच ऑन ऑफ कंट्रोलरचा जो रिस्पॉन्स आहे तो कसा आहे, स्लो आहे. ओके. देन सेकंड डिसएडव्हान्टेज, नॉट सुटेबल फॉर कॉम्प्लेक्स सिस्टीम. ऑन ऑफ कंट्रोलर त्याचा रिस्पॉन्स स्लो असल्यामुळे आपण such type of controllers are not used for complex systems. Okay. Then applications. What are the applications? On-off controller is used in large-scale systems with slow response rates. Okay. अशा systems मध्ये की जिथे slow response rate असेल, त्या systems मध्ये on-off controllers use केले जातात. Okay. Then controller is automatic room temperature controller, air conditioning system. Other such systems मध्ये म्हणजे कुठला ऑटोमॅटिक रूम टेम्परेचर असेल, एअर कंडिशनिंग सिस्टीम्स असतील, ह्या ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन्स मध्ये जे की ऑटोमॅटिकली वर्क होतात क्लोज लूप मध्ये, अशा सिस्टीम्स मध्ये ऑन ऑफ कंट्रोलर्स यूज केले जातात. ओके. ऑटोमॅटिक रूम टेम्परेचर कंट्रोलर, एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल, ऑटोमॅटिक आयर्न असेल, या टाइप ऑफ एक्झाम्पल्स मध्ये ऑन ऑफ कंट्रोलर्स यूज केले जातात. देन इट इज यूज्ड इन लिक्विड बाथ टेम्परेचर कंट्रोलर, देन वॉटर लेवल कंट्रोलर इटसेट्रा. ऑन ऑफ कंट्रोलर हे ज्या सिस्टम्सला स्लो रिस्पॉन्स रेट्स आहेत त्या सिस्टम्स मध्ये यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल ऑटोमॅटिक रूम टेम्परेचर, एअर कंडिशनिंग सिस्टीम, लिक्विड बाथ टेम्परेचर कंट्रोलर, वॉटर लेवल कंट्रोलर इटसेट्रा आर द एप्लिकेशन्स ऑफ ऑन ऑफ controller. Okay. Then second type of control action is nothing but continuous mode. Okay. आपण discontinuous mode स्टडी केला. Discontinuous mode मध्ये कंट्रोलर आउटपुट हे 2 पॉसिबल स्टेट्स मध्ये व्हॅरी होतं, चेंज होतं. त्यामध्ये फर्स्ट टाइप ऑन ऑफ कंट्रोलर, सेकंड मल्टी पोझिशन कंट्रोलर. मग हा जो मल्टी पोझिशन कंट्रोलर आहे तो आपल्याला स्टडीसाठी नाहीये, आपण फक्त ऑन ऑफ कंट्रोलर स्टडी केला. ज्याचं आउटपुट फक्त 2च डिस्टिंक्ट लेवल मध्ये असेल, ऑन किंवा ऑफ, म्हणून या कंट्रोलर 2 पोझिशन कंट्रोलर असंही म्हटलं जातं. ओके. मग सेकंड टाइप कंटिन्युअस मोड. ओके. मग डिसकंटिन्युअस मध्ये जो कंट्रोलरचा रिस्पॉन्स आहे तो डिसकंटिन्युअस असतो. मग कंटिन्युअस मोड मध्ये कसा असेल, इन दिस मोड ऑफ कंट्रोलर टेक्स अन ऍक्शन इन कंटिन्युअस मॅनर, नॉट इन डिसकंटिन्युअस मॅनर. ओके. म्हणजे कंट्रोलरची ऍक्शन ही डिसकंटिन्युअस मॅनर मध्ये नसते. मग डिसकंटिन्युअस नसते म्हणजे कशी असते, तर कंटिन्युअसली व्हॅरी होते. ओके. अकॉर्डिंग टू द एरर सिग्नल. These continuous types are classified into 3 types. First, proportional controller, then derivative controller, and third, integral controller. Okay. मग हे जे कंट्रोलर्स आहेत हे कंटिन्युअस मोड मध्ये ऑपरेट होतात. कंटिन्युअस मोड मध्ये ऑपरेट होतात म्हणजेच हे जे कंट्रोलर्स आहेत, प्रोपोर्शनल कंट्रोलर, डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर अँड इंटिग्रल कंट्रोलर टेक्स अन ऍक्शन और चेंजेस इट्स आउटपुट स्टेट्स कंटिन्युअसली. त्याच्या आउटपुट स्टेट्स या कंटिन्युअसली चेंज होत असतात, व्हॅरी होत असतात. ओके. अकॉर्डिंग टू द एरर सिग्नल. फर्स्ट वी विल सी प्रोपोर्शनल कंट्रोलर. The proportional controller produces an output which is proportional to error signal. Okay. So what is proportional controller? The output of the proportional controller is directly proportional to the error signal. म्हणजे error signal change झाला की कंट्रोलरचं आउटपुट चेंज होईल. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके. म्हणजे U of t मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन बघा. U of t इज नथिंग बट
controller output, and E of t is nothing but error signal. Okay, U of t is directly proportional to the E of t. प्रोपोर्शनल कंट्रोलर मध्ये कंट्रोलर आउटपुट हे एरर सिग्नलला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ओके, दिस इज मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोपोर्शनल कंट्रोलर. एक्झाम मध्ये विचारले जाते. मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोपोर्शनल कंट्रोलर. U of t is directly proportional to the E of t. Okay, controller output is directly proportional to the error signal. Then हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन मला जर रिमूव्ह करायचं असेल तर मला इथं कॉन्स्टंट केपी घ्यावा लागतो. ओके, यू ऑफ टी इज इक्वल टू केपी. हा केपी मी ऍड केला कारण आपण प्रोपोर्शनल साइन चेंज करतोय आणि इज इक्वल टू साइन घेतोय या इक्वेशन मध्ये. ओके, मग हा जो केपी आहे तो काय आहे? प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे. ओके, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट केपी. यू ऑफ टी इज इक्वल टू Kp into E of t. This is the mathematical representation of proportional controller, in which controller output is directly proportional to the error signal. Controller output is equal to Kp into error signal. Okay. Then apply Laplace transform on both sides. हे जे इक्वेशन आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कन्सिडर करून घेतलेलं हे इक्वेशन, या इक्वेशनला लॅप्लास अप्लाय करायचं. ओके, मग लॅप्लास म्हणजे काय? टाइम डोमेन रिप्रेझेंटेशनचं आपण यस डोमेन रिप्रेझेंटेशन मध्ये कन्वर्ट करतो. मीन्स जर यू ऑफ टी असेल आणि त्याचं लॅप्लास घ्यायचं असेल तर आपण त्या टी ला यस ने रिप्लेस करतो. ओके, यू ऑफ टी इज रिप्लेस्ड बाय यू ऑफ यस, देन केपी इज नथिंग बट कॉन्स्टंट ऍज इट इज, आणि ई ऑफ टी इज नथिंग बट ई ऑफ यस. म्हणजे फक्त विथ रिस्पेक्ट टू टी हे जे इक्वेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू यस घेतलंय आणि जे स्मॉल लेटर्स आहेत त्याला कॅपिटल घेतले कारण आपण लॅप्लास घेतोय म्हणून. ओके, आयडेंटिफिकेशन साठी करतोय तसं. ओके, यू ऑफ टी इज अ लॅप्लास रिप्रेझेंटेशन यू ऑफ यस. यू ऑफ यस इज नथिंग बट कंट्रोलर आउटपुट, देन यू ऑफ यस इज इक्वल टू केपी proportional constant into E of S. E of S is nothing but error signal. सेम इक्वेशन आहे फक्त यस डोमेन मध्ये आहे. ओके, मग मला केपी कॅल्क्युलेट करायचा आहे. मग केपी कसा येईल? हा जो एरर सिग्नल ई ऑफ एस आहे तो ई ऑफ एस मी इकडे डिवाइडला नेला. ओके, म्हणजे यू ऑफ एस डिवाइड बाय ई ऑफ एस इज इक्वल टू केपी. ओके, हे इक्वेशन मला भेटलं. म्हणजे U of S is nothing but output of the controller divided by E of S is nothing but error signal. Error signal is input for the controller. So output divided by input is equal to KP. मग output divided by input म्हणजे काय? Gain. Okay. Therefore, the transfer function of the proportional controller is KP. Okay. किंवा transfer function ची definition आपण बघितली. Laplace of output to the Laplace of input. ओके, मग लॅप्लास ऑफ आउटपुट म्हणजे ई ऑफ एस आणि लॅप्लास ऑफ इनपुट इज नथिंग बट ई ऑफ एस. कारण कंट्रोलरला इनपुट काय असतं? एरर सिग्नल असतो आणि एरर सिग्नलच्या अकॉर्डिंगली तो ऍक्शन घेतो. मग आपण ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करतोय. ट्रान्सफर फंक्शन इज नथिंग बट इट इज अन रेशिओ ऑफ लॅप्लास ऑफ आउटपुट टू द लॅप्लास ऑफ इनपुट. सो हियर यू ऑफ एस अपॉन ई ऑफ एस इज नथिंग बट ट्रान्सफर फंक्शन. So transfer function for proportional controller is equal to Kp. Okay, Kp is proportional constant. हा काय proportional constant हा proportional controller चा काय असेल? ट्रान्सफर फंक्शन असेल. ओके, then U of S is the Laplace transform of actuating signal U of t. Then E of S is the Laplace transform of error signal E of t and Kp is the proportional constant. प्रोपोर्शनल कंट्रोलर मध्ये कंट्रोलरचं आउटपुट हे एरर सिग्नलला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजेच जसा एरर सिग्नल व्हॅरी होईल तसं कंट्रोलर आउटपुट पण व्हॅरी होईल. ओके, जर एरर सिग्नल डिक्रीज झाला तर ऑटोमॅटिकली जो आउटपुट आहे ते डिक्रीज होईल. म्हणजेच एरर सिग्नल इन्क्रीज झाला की आउटपुट पण इन्क्रीज होईल, एरर सिग्नल डिक्रीज झाला की आउटपुट डिक्रीज होईल. म्हणजेच यू ऑफ टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी यू ऑफ टी. ह्या दोन्हीमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन असेल. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन मी जेव्हा रिमूव्ह करेल तेव्हा काय केलं जातं? इक्वेशन मध्ये एक कॉन्स्टंट घेतला जातो. ओके, यू ऑफ टी इज इक्वल टू केपी इंटू ई ऑफ टी.
ओके, देन अप्लाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. या दोन्ही साइड्स वरती लॅपलास अप्लाय केला. ओके, मग लॅपलास काय येईल? यू ऑफ टीचं लॅपलास यू ऑफ एस, ई ऑफ टीचं ई ऑफ एस, आणि हा केपी जो आहे तो मी कॅपिटल घेतला की मला आयडेंटिफाय व्हावं की मी या इक्वेशनचं लॅपलास घेतलंय. ओके, म्हणजे टाइम डोमेन इक्वेशनचं येस डोमेन इक्वेशन मध्ये मी कन्व्हर्जन केलं. नेक्स्ट मला ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करायचं. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय? लॅपलास ऑफ आउटपुट टू द लॅपलास ऑफ इनपुट. मग यामध्ये आउटपुट काय आहे? यू ऑफ टी आणि इनपुट ई ऑफ एस. मग मी हे जे ई ऑफ एस आहे ते या साईडला आणलं. यू ऑफ एस डिवाइड बाय ई ऑफ एस इज इक्वल टू केपी. हे झालं ट्रान्सफर फंक्शन ऑफ प्रोपोर्शनल कंट्रोलर, वेअर यू ऑफ एस इज नथिंग बट आउटपुट ऑफ द कंट्रोलर, U of S is nothing but input of the controller, and Kp is nothing but proportional constant. ठीक है? Then proportional band. Proportional controller मध्ये proportional band present असतो. What is proportional band? The range of error to cover 0% to 100% controller output is known as proportional band. जो कंट्रोलर आहे proportional controller तो या बँड मध्ये ऑपरेट होतो, प्रपोर्शनल बँड मध्ये. हा प्रपोर्शनल बँड म्हणजे काय? इट इज द रेंज ऑफ एरर टू कव्हर 0% टू 100% कंट्रोलर आउटपुट इज नोन ॲज प्रपोर्शनल बँड. डायग्राम मध्ये दाखवलाय. हा जो रेड लाईनने इंडिकेट केलाय तो आहे प्रपोर्शनल बँड. ओके, कुठून कुठपर्यंत असेल? या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हा जो टाइम स्पॅन आहे तो आहे प्रपोर्शनल बँड. या बँड मध्ये कंट्रोलर ऑपरेट होतो. ओके, हा प्रपोर्शनल बँड आहे आणि या पूर्ण रेंज मध्ये जो कंट्रोलर आहे तो आउटपुट जनरेट करतो. मग आपल्या ऑन ऑफ कंट्रोलरचा आपण ग्राफ कसा बघितला? ऑन ऑफ कंट्रोलर हा स्ट्रेट लाईन मध्ये असेल. ओके, ऑन ऑफ कंट्रोलर मध्ये फक्त दोनच डिस्टिंक्ट लेवल मध्ये डिसिजन घेतला जातो. कंट्रोलर दोनच डिस्टिंक्ट लेवलमध्ये आउटपुट जनरेट करतो. इथं ऑफ असेल आणि 100% ला ऑन असेल. ओके, या दोन स्टेट्स मध्ये. प्रोपोर्शनल कंट्रोलर मध्ये हे जे ऑन ऑफ कंट्रोलरचं वर्किंग आहे ते थोडंसं व्हॅरी केलं. म्हणजे डायरेक्टली ऑफ स्टेटला न जाता स्टेप बाय स्टेप तो ऑन स्टेटला जातो. ओके, ऑफ स्टेट वरून ऑन स्टेटला जाताना स्ट्रेट लाईन मध्ये जात नाही. अकॉर्डिंग टू एरर सिग्नल तो कंटिन्युअसली व्हॅरी होतो. प्रत्येक स्टेपला कंट्रोलर आउटपुट वेगळं असेल. ओके, म्हणजेच प्रपोर्शनल कंट्रोलर हा ऑन ऑफ कंट्रोलर पेक्षा थोडासा स्टेप बाय स्टेपने आउटपुट जनरेट करतो. ओके, दिस इज मिनिमम कंट्रोल आउटपुट अँड दिस इज मॅक्झिमम कंट्रोल आउटपुट. मग या दोन स्टेट्स मध्ये कंट्रोलर वर्क करतो. म्हणजे या प्रपोर्शनल बँड मध्ये तो कंट्रोलर काय करतो? ऍक्शन परफॉर्म करतो. ऑन किंवा ऑफ या दोन स्टेट मध्ये करतो का? नाही करत आहे. ही असेल ऑन स्टेट, ही असेल ऑफ स्टेट. ओके, ऑन ऑफ कंट्रोलर या दोन स्टेट्स मध्ये असा वर्क करतो. प्रपोर्शनल कंट्रोलर मध्ये काय होतं की जे कंट्रोलर आउटपुट आहे ते या प्रपोर्शनल कॉन्स्टंट नुसार व्हॅरी होतं. सपोज सम टाइम इन्स्टंटला एरर सिग्नल 0 पेक्षा लेस असेल तेव्हा कंट्रोल आउटपुट इथं असेल. नेक्स्ट परत ते स्लोली इन्क्रीज होत ते कुठं जाईल? ऑन स्टेटला जाईल. ओके, अशा टाइपने प्रपोर्शनल कंट्रोलरचं आउटपुट हे एरर सिग्नलला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. आणि हा जो वर्किंग एरिया आहे कंट्रोलरचा तो असेल प्रपोर्शनल बँड. ओके, मग हा जर प्रपोर्शनल बँड इन्क्रीज केला, सपोज प्रपोर्शनल बँड इन्क्रीज करायचा तर काय होईल? कंट्रोलर आउटपुट असं येईल. ओके, जर प्रपोर्शनल बँड डिक्रीज केला तर कंट्रोलर आउटपुट काय होईल? असं येईल जर असं. ओके, म्हणजेच काय होईल की जर प्रपोर्शनल केला तर कंट्रोलर ऑन ऑफ मोड मध्ये जातो. बघा, प्रपोर्शनल बँड डिक्रीज केला तर कंट्रोलर ऑन ऑफ मोड मध्ये वर्क होतो. हा जो प्रपोर्शनल बँड आहे तो डिक्रीज केला म्हणजेच ही जी रेड लाईन आहे ती या साईडला येणार. ओके, ही पण या साईडला येणार. म्हणजेच ऑन ऑफ कंट्रोलर म्हणून कंट्रोलर ऍक्ट होणार. आणि जर प्रपोर्शनल बँड इन्क्रीज केला, ओके, आता इन्क्रीज करायचा म्हणजे काय करायचा की ह्या ज्या लेवल्स आहेत त्या चेंज होतील. ओके, प्रपोर्शनल बँड इन्क्रीज केला की आउटपुट हे स्ट्रेट लाईन येईल. ओके, असं येईल स्ट्रेट लाईन मध्ये ऍट अ सर्टन कंडिशन. मग हा प्रपोर्शनल बँड हा लिमिट मध्ये सेट केला जातो. हे जे पॉइंट्स आहेत
ते ऑलरेडी सेट केले जातात, या लिमिटमध्ये सेट केला जातो आणि केपीची व्हॅल्यू डिसाइड केली जाते की कुठल्या व्हॅल्यूला हा कंट्रोलर ऑपरेट करायचा आहे. ओके, म्हणजेच प्रपोर्शनल बँड डिक्रीज केला तर ऑन ऑफ कंट्रोलर म्हणून ऍक्ट होतोय आणि प्रपोर्शनल कंट्रोलरचा जो बँड आहे तो इन्क्रीज केला तर तो स्ट्रेट लाईन मध्ये ऑपरेट होतोय. म्हणून प्रपोर्शनल बँडचे लिमिट सेट केले जातात आणि केपीची व्हॅल्यू डिटरमाइन केली जाते, फाइंड आउट केली जाते. ओके, बघा व्हॉट इज प्रपोर्शनल बँड. कंट्रोलर द बँड, it is a band of controller in which error signal changes from 0% to 100%. हे 0% असेल, 100% असेल. हा जो एरिया आहे तो 0% to 100% आउटपुट कव्हर करतोय, म्हणजे या टाइम स्पॅनला म्हणायचे प्रपोर्शनल बँड. ओके, देन which specifies the percentage error that result in 100% change in controller output. ओके, हा जो प्रपोर्शनल बँड आहे तो काय स्पेसिफाय करतो, तर पर्सेंटेज एरर दॅट रिझल्ट इन 100% चेंज इन कंट्रोलर आउटपुट. कंट्रोलर आउटपुट कसं व्हॅरी होतंय, कसं चेंज होतंय, हा प्रपोर्शनल बँड स्पेसिफाय करतो. इट इज अ रेंज ऑफ डेविएशन इन पर्सेंट स्केल. इट इज डिपेंडेंट ऑन गेन. ओके, केपी. हा जो प्रपोर्शनल बँड आहे, प्रपोर्शनल गेन केपी वरती डिपेंड आहे. The gain of controller can be matched by the process by changing proportional band. If the proportional band is set to 0, the controller output is ineffective. Okay, म्हणजे हे जे डेव्हिएशन आहे, चेंज आहे कंट्रोलर आउटपुटचं, हे गेन वरती डिपेंड आहे. म्हणजे कंट्रोलर आउटपुट गेन वरती केपी हा जो प्रपोर्शनल कॉन्स्टंट आहे यावरती डिपेंड आहे. मग हा जो कंट्रोलर गेन आहे तो कंट्रोलर गेन प्रपोर्शनल बँड चेंज करून कंट्रोल केला जातो. इफ द प्रपोर्शनल बँड इज सेट टू 0, जर प्रपोर्शनल बँड 0 ला सेट केला तर कंट्रोलर आउटपुट इनइफेक्टिव्ह असते. अ व्हेरी नॅरो प्रपोर्शनल बँड इज टेंडिंग टुवर्ड्स टू स्टेप कंट्रोल ऍक्शन. जर प्रपोर्शनल बँड खूपच नॅरो असेल, आताच मी दाखवलं तुम्हाला डायग्राम मध्ये, जर प्रपोर्शनल बँड खूपच नॅरो असेल म्हणजे खूप कमी असेल, इन्क्रीज केला प्रपोर्शनल बँड, तर हा जो कंट्रोलर आहे तो ऑन ऑफ मोड मध्ये जातो, टू स्टेप कंट्रोल ऍक्शन मध्ये जातो. अँड अ व्हेरी वाईड प्रपोर्शनल बँड रिझल्ट इन टू स्लगिश ऑर स्लो कंट्रोल. आणि जेव्हा आपण प्रपोर्शनल बँड इन्क्रीज करू, वाईड करू, तेव्हा या कंट्रोलरचा स्पीड जो आहे तो स्लो होतो, स्लगिश होतो. ओके, किंवा तो स्ट्रेट लाईन मध्ये ऑपरेट होतो म्हणजे न्यूट्रल स्टेटला जातो. ओके, म्हणजे खूप स्लो ऑपरेट होतो. म्हणजेच प्रपोर्शनल बँड जो आहे त्याचं लिमिट सेट करावं लागतं की तो कधी ऑन मोड मध्ये जाईल आणि कधी ऑफ मोड मध्ये जाईल, हे ऑलरेडी डिसाइड केलं जातं. केपी जो आहे एरर कॉन्स्टंट हा ऑलरेडी डिटरमाइन केला जातो की किती ठेवायचा. ओके, आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग प्रपोर्शनल बँड सेट केला जातो. ठीक आहे, दिस इज नथिंग बट प्रपोर्शनल बँड. देन ऑफसेट एरर. प्रपोर्शनल कंट्रोलर मध्ये ऑफसेट एरर ऑकर होते. लक्षात ठेवायचंय, न्यूट्रल झोन कॉन्सेप्ट आहे तो ऑन ऑफ कंट्रोलर मध्ये आहे. ऑफसेट एरर हा प्रपोर्शनल कंट्रोलर मध्ये ऑकर होतो. व्हॉट इज ऑफसेट एरर? द मेजर डिसएडवांटेज ऑफ प्रपोर्शनल कंट्रोलर इज इट प्रोड्युसेस ऑफसेट एरर. ओके, याचा मेजर डिसएडवांटेज काय, तर हा ऑफसेट एरर प्रोड्यूस करतो. व्हॉट इज ऑफसेट एरर? When the load changes, output deviates from its set point. Such a deviation is known as offset error. Okay. जेव्हा लोड व्हॅरी होतो, लोड चेंज होतो. ओके, लोड चेंज होतो म्हणजे काय होतं की जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरचा जेव्हा आउटपुट जे डिव्हाइस कंट्रोल करायचा आहे हे जर व्हॅरी होत असेल तर जो सेट पॉइंट आहे तो पण व्हॅरी होतो. ओके, म्हणजे कंट्रोलरला आउटपुट आपण काय कनेक्ट करतोय, कुठली डिव्हाइस कनेक्ट करतोय याच्या अकॉर्डिंगली सेट पॉइंट व्हॅरी होतो आणि या व्हॅरी होण्याच्या प्रोसेसला ऑफसेट एरर म्हणतात किंवा स्टेडी स्टेट एरर. ओके, ऑफसेट एरर इज डिपेंड्स अपॉन द ऍक्शन रेट ऑफ कंट्रोलर. हा जो ऑफसेट एरर आहे तो कशावरती डिपेंड आहे, ऑफसेट एरर वरती डिपेंड आहे. ओके, व्हॉट इज ऑफसेट एरर? ऑफसेट एरर म्हणजे काय की जेव्हा कंट्रोलरचा आपण लोड व्हॅरी करतो, लोड चेंज करतो, तेव्हा सेट पॉइंट पण व्हॅरी होतो आणि हे जे डेव्हिएशन आहे सेट पॉइंटचं याला म्हणायचे ऑफसेट
error. Okay, and it is depend upon the ऍक्शन रेट ऑफ कंट्रोलर. ऍक्शन रेट म्हणजे काय, कंट्रोलर कशा टाईपने ऍक्शन घेतो यावरती ऑफसेट एरर डिपेंड आहे. म्हणजे जर स्लो रिॲक्शन रेट असेल तर ऑफसेट एरर पण लेस असतो. ओके, आणि जर फास्ट रिॲक्शन रेट असेल तर लार्ज ऑफसेट एरर जनरेट होतो. म्हणजेच जर कंट्रोलर फास्ट डिसिजन घेत असेल, त्याचा ऍक्शन रेट फास्ट असेल तर ऑफसेट एरर पण लार्ज असतो. आणि जर स्लो रिॲक्शन रेट असेल तर ऑफसेट एरर लेस असतो. ओके, व्हॉट इज स्लो रिॲक्शन रेट? स्लो रिॲक्शन रेट म्हणजे काय, तर तो कंट्रोलर स्लोली रिस्पॉन्स जनरेट करत असेल, स्लोली डिसिजन घेत असेल तर जो ऑफसेट एरर आहे तो लेस असतो. ओके, मग त्याचा काय उपयोग आहे का, की स्लो रिॲक्शन रेट जर कंट्रोलरने जनरेट करत असेल तर जी सिस्टीम आहे ती सिस्टीम जो रिस्पॉन्स जनरेट करते तो पण जनरेट करण्यासाठी टाइम जास्त घेत असेल, म्हणजे स्लो सिस्टीम्स असतील, स्लो ऑपरेटिंग सिस्टीम्स असतील तर त्याचे ऍप्लिकेशन्स मिनिमम असतात. आणि जर फास्ट रिॲक्शन रेट असेल म्हणजे कंट्रोलर फास्ट ऑपरेट होत असेल तर ते लार्ज ऍप्लिकेशन्स मध्ये यूज केले जातात. पण पर्सनल कंट्रोलरचा डिसएडव्हान्टेज काय, की जर स्लो रिॲक्शन रेट असेल तर ऑफसेट एरर लेस असतो आणि फास्ट रिॲक्शन रेट असेल तर ऑफसेट एरर जास्त असतो. म्हणजे जर आपण फास्ट ऑपरेट होणारा कंट्रोलर यूज करायचं म्हटलं प्रोपोर्शनल कंट्रोलर तर त्यामध्ये हा जो ऑफसेट एरर आहे तो लार्ज असू शकतो. ओके, त्यामुळे हा ऑफसेट एरर हा मेजर डिसएडव्हान्टेज आहे प्रोपोर्शनल कंट्रोलरचा, जो की आपण मिनिमाइज करू शकत नाही. जर मिनिमाइज करायचं म्हटलं तर रिॲक्शन रेट हा लेस होतो, कमी होतो. ओके, सो the offset error can be minimized by large proportional gain KP, which reduces the proportional band. मग हा जो ऑफसेट एरर आहे तो जर रिड्यूस करायचं म्हटलं तर प्रोपोर्शनल गेन केपी लार्ज ठेवावा लागतो. ओके, मग जर केपी लार्ज ठेवला, प्रोपोर्शनल गेन कॉन्स्टंट केपी लार्ज ठेवला तर प्रोपोर्शनल बँड रिड्यूस होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जर प्रोपोर्शनल बँड रिड्यूस केला तर कंट्रोलर हा ऑन ऑफ मोड मध्ये जातो. ओके, सो we can minimize the offset error but we cannot reduce it to zero. हा झिरो करू शकत नाही पण मिनिमाइज करू शकतो. मिनिमाइज कसं करू शकतो, बाय इन्क्रीजिंग दी गेन कॉन्स्टंट केपी. हा जो गेन कॉन्स्टंट गेन आहे केपी हा इन्क्रीज करून आपण गेन मिनिमाइज करू शकतो पण तो झिरो करू शकत नाही. ओके, म्हणजे प्रोपोर्शनल कंट्रोलरचा डिसएडव्हान्टेज काय, the major disadvantage of proportional controller is it produces offset error in the output. मग ऑफसेट एरर म्हणजे काय, जसं आपण कंट्रोलरचा लोड व्हॅरी करू, लोड चेंज करू, लोड म्हणजे काय, जे आपण आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करतोय ते आउटपुट डिव्हाइसेस जर व्हॅरी केले तर जे सेट पॉइंट्स आहेत ते व्हॅरी होतात, चेंज होतात. आणि हे जे चेंज आहे, डेव्हिएशन आहे, या चेंजेसला म्हणायचे ऑफसेट एरर. ओके, मग हा जो ऑफसेट एरर आहे जर कंट्रोलर स्लो रिॲक्शन रेट जनरेट करत असेल, त्या कंट्रोलरचा जर रिॲक्शन रेट हा स्लो असेल तर ऑफसेट एरर पण लेस असतो. आणि जर फास्ट रिॲक्शन रेट असेल तर ऑफसेट एरर हा जास्त असतो. ओके, आणि हा जो ऑफसेट एरर आहे तो आपण मिनिमाइज करू शकतो बाय इन्क्रीजिंग प्रोपोर्शनल गेन केपी. ओके, मग हा प्रोपोर्शनल गेन केपी इन्क्रीज केला की ऑटोमॅटिकली प्रोपोर्शनल बँड डिक्रीज होतो. प्रोपोर्शनल बँड डिक्रीज होतो म्हणजेच जर खूपच नॅरो प्रोपोर्शनल बँड झाला तर हा जो कंट्रोलर आहे तो ऑन ऑफ मोड मध्ये जातो. ओके, सो ऑफसेट एरर इज वी कॅन नॉट रिमूव्ह द ऑफसेट एरर. ऑफसेट एरर रिमूव्ह करू शकत नाही बट मिनिमाइज करू शकतो. ठीक आहे, दिस इज नथिंग बट प्रोपोर्शनल कंट्रोलर. देन advantages of proportional controller. Steady state error is reduced so system becomes more stable. Steady state error आहे तो रिड्यूस करू शकतो, रिमूव्ह करू शकत नाही. ओके, सो स्टेडी स्टेट एरर म्हणजे ऑफसेट एरर. स्टेडी स्टेट एरर इज रिड्यूस सो सिस्टम बिकम्स मोर स्टेबल. मग हा जो ऑफसेट एरर आहे, स्टेडी स्टेट एरर आहे, तो जर मिनिमाइज केला, रिड्यूस केला तर सिस्टम स्टेबल होते. ओके, इट इज इझी टू इम्प्लिमेंट, then minimizes the fluctuations and high open loop gain. These are the advantages of proportional controller. Then disadvantages of proportional controller.
First, offset error is present, then leads to the instability for high gain, sluggish response for wide proportional band. आताच आपण थेरॉटिकल मध्ये स्टडी केला की फर्स्ट डिसएडव्हान्टेज म्हणजे ऑफसेट एरर आपण मिनिमाइज करू शकतो, रिड्यूस करू शकतो, बट रिमूव्ह करू शकत नाही. ओके, सो ऑफसेट एरर इज प्रेझेंट इन द आउटपुट ऑफ proportional controller. Then second disadvantage leads to the instability for high gain. जर हाय गेन असेल तर इनस्टॅबिलिटी जनरेट होते. इनस्टॅबिलिटी मीन्स आपण स्टॅबिलिटी युनिट मध्ये पाहिलं, व्हॉट इज स्टेबल सिस्टीम. बाउंडेड इनपुटला जर बाउंडेड आउटपुट जनरेट करत असेल तर ती सिस्टीम स्टेबल असते. फॉर झिरो इनपुट जर सिस्टीमचा रिस्पॉन्स झिरो असेल तर ती स्टेबल सिस्टीम असते. मग जर सिस्टीमचा गेन हाय असेल, प्रोपोर्शनल कंट्रोलरचा गेन हाय असेल तर इनस्टॅबिलिटी जनरेट होते, म्हणजे सिस्टीम अनस्टेबल होते. ओके, देन थर्ड डिसएडव्हान्टेज स्लगिश रिस्पॉन्स फॉर वाईड प्रोपोर्शनल बँड. जर वाईड प्रोपोर्शनल बँड असेल तर हा जो कंट्रोलर आहे त्याचा स्पीड जो आहे तो स्लो होतो, स्लगिश रिस्पॉन्स जनरेट करतो. देन ऍप्लिकेशन्स ऑफ प्रोपोर्शनल कंट्रोलर. इट इज युज्ड इन स्मॉल सेट पॉइंट्स अँड स्मॉल लोड चेंजेस. मग लोड चेंज केला की सेट पॉइंट्स चेंज होत आहेत आणि मग ऑफसेट एरर जनरेट होत. मग हे रिड्यूस करून प्रोपोर्शनल कंट्रोलर हा स्मॉल लोड चेंजेस किंवा स्मॉल सेट पॉइंट्स मध्ये यूज केला जातो की जिथे लोड व्हॅरी होणार नाही, चेंज होणार नाही. ओके, देन कॅन बी युज्ड फॉर टेम्परेचर चेंजेस फॉर एनी फ्लुइड. कुठल्याही फ्लुइड मटेरियलचं टेम्परेचर व्हॅरी करायचं असेल, चेंज करायचं असेल तर प्रोपोर्शनल कंट्रोलर यूज केला जातो. Used for maintaining tighter tolerance and timely responsiveness. Okay, proportional controllers जे आहेत ते small load changes, small set points मध्ये यूज केले जातात, as well as it can be used for temperature changes of any fluid material, then used for maintaining tighter tolerance and timely responsiveness. Okay, these are the applications of proportional controller. इथे आपला हा proportional controller हा point संपतो. Then second type, derivative controller. What is derivative controller? Same like proportional controller. The output of the controller is directly proportional to the derivative of error signal. Proportional controller मध्ये mathematical equation कसं होतं की output of controller is directly proportional to the error signal. आणि derivative controller मध्ये mathematical equation कसं आहे? The output of controller is directly proportional to the derivative of error signal. Okay. म्हणजे जे controller output आहे u of t is directly proportional to the derivative of error signal d by dt of e of t. Okay. म्हणजे controller output हे कशाला directly proportional आहे? Derivative of error signal ला d by dt of e of t. म्हणजेच जर आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढून टाकलं, इज इक्वल टू सांगितलं तर इथे आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल केडी. केडी इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट. ओके, मग इक्वेशन कसं होईल? यू ऑफ टी इज इक्वल टू केडी इंटू डी ई ऑफ टी डी टी, म्हणजे चेंज इन एरर विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, देन अप्लाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. सिमिलर प्रोपोर्शनल कंट्रोलर मध्ये आपण ज्या ऍक्शन परफॉर्म केल्या होत्या, लॅपलास रिप्रेझेंटेशन घेतलं आणि मग ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट केलं. ओके, त्याच टाईपने करायचं आहे. अप्लाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइड्सला लॅपलास अप्लाय केला. आन्सर काय येईल? यू ऑफ टी चं रिप्रेझेंटेशन लॅपलास मध्ये यू ऑफ एस. केडी इज नथिंग बट एरर कॉन्स्टंट आहे, ऍज इट इज ठेवला. आणि डी ई ऑफ टी बाय डी टी याचं लॅपलास, डी बाय डी टीचं लॅपलास. ओके, डी बाय डी टीचं लॅपलास काय येतं? यस. ओके, यस इंटू ई ऑफ एस. ई ऑफ टीचं लॅपलास ई ऑफ एस. ओके, बघा यू ऑफ टीचं लॅपलास रिप्रेझेंटेशन यू ऑफ एस, केडी ऍज इट इज, डी बाय डी टीचं लॅपलास यस आणि ई ऑफ टीचं लॅपलास ई ऑफ एस. ओके, आपलं लॅपलासचं इक्वेशन आलं यू ऑफ एस इज इक्वल टू केडी इंटू एस इंटू ई ऑफ एस. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ट्रान्सफर फंक्शन. Transfer function is nothing but it is a ratio of Laplace of output to the Laplace of input. Here U of S is nothing but output and U of S is nothing but input. Okay, समजते का? कंट्रोलरला इनपुट काय असतं? एरर सिग्नल आणि आउटपुट कंट्रोल आउटपुट म्हणजेच U of T.
ओके, मग इक्वेशन आपण E ऑफ S डिवाइड बाय E ऑफ S इज इक्वल टू KD इंटू S. KD इंटू S इथं राहील. ओके, म्हणजे ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू KD इंटू S. ओके, therefore the transfer function of the derivative controller is KD into S, where KD is the derivative constant. समजतंय? डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर मध्ये कंट्रोलरचं आउटपुट हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ द एरर सिग्नल. देन दिस डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केला. डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केल्यानंतर आपण तिथं केडी हा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट घेतला. त्यानंतर जे इक्वेशन आहे त्याला लॅपलास अप्लाय केला. लॅपलास अप्लाय केल्यानंतर ट्रान्सफर फंक्शनच्या फॉर्म मध्ये इक्वेशन रिफॉर्म केलं आणि मग ट्रान्सफर फंक्शन आलं केडी इंटू एस, वेअर U of S is nothing but output, E of S is nothing but input, and KD is equal to proportional constant, sorry, derivative constant. Okay, this is transfer function for derivative controller. Then ठीक आहे, इथेच आपण स्टॉप करतोय. एकदा रिवाइज करूया आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं ते आणि मग स्टॉप करूया. ठीक आहे, कंटिन्युअस मोड्स. सुरुवातीला आपण डिसकंटिन्युअस मोड्स पाहिले. डिसकंटिन्युअस मोड मध्ये ऑन ऑफ कंट्रोलर स्टडी केला. ऑन ऑफ कंट्रोलर इज नथिंग बट टू पोझिशन कंट्रोलर. ओके, this is the one of most common and simplest mode of controller. It has two possible states, on or off. Okay, hence this type of controller is known as on off controller. It is the cheapest controller and often used in the limitations are well within the tolerance. And this type of controller output has two possible output states, 0% or 100%. 0% is nothing but on and 100%, sorry, 0% is nothing but off and 100% is nothing but on. Okay, then mathematical equation, P is nothing but controller output. P is equal to 0% off for error signal is less than 0. Okay, and 100% that is nothing but on for error signal is greater than 0. This is mathematical representation for on off controller. Important आहे, लक्षात ठेवा. Then we studied block diagram of on off controller. ब्लॉक डायग्राम मध्ये आपण एक्झाम्पल घेतलं ऑटोमॅटिक आयनचं आणि ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंट केली. यामध्ये सेट टेम्परेचर आणि ऍक्च्युअल टेम्परेचर या दोन्हीमधून एरर सिग्नल जनरेट केला जातो थ्रू कंपॅरेटर. कंपॅरेटर काय करेल? दोन्ही मधला एरर सिग्नल जनरेट करेल, कम्पेअर करेल हे दोन इनपुट्स. ओके, आणि एरर सिग्नल जनरेट करेल. अकॉर्डिंग टू दॅट एरर सिग्नल दिस कंट्रोलर हिअर रिले इज युज्ड ॲज अ कंट्रोलर. ओके, मग रिले काय करेल? हा जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे 230 व्होल्ट जो की आयनला कनेक्ट केलाय, आयनच्या हीटर कॉइलला, हा काय करेल? जर एरर सिग्नल हा लेस दॅन 0 असेल, एरर सिग्नल लेस दॅन 0 असेल, तेव्हा हा जो सप्लाय आहे तो डिस्कनेक्ट करेल, म्हणजे कंट्रोलर ऑफ मोड मध्ये असेल. ओके, आणि जर एरर सिग्नल 0 पेक्षा ग्रेटर असेल तर हा जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो कनेक्ट करेल. ओके, मग कनेक्शन मेड केल्यानंतर हीटिंग कॉइल ऑन होईल, म्हणजे कंट्रोलर ऑन मोड मध्ये ऑपरेट होईल. अशा टाइपने हे ऑन ऑफ कंट्रोलरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट concept of neutral zone. What is neutral zone? In the practical implementation of the two position controller or on off controller, there is an overlap as EP is nothing but error increases through 0 or decreases through 0. म्हणजे जेव्हा आपण ऑन ऑफ कंट्रोलर प्रॅक्टिकली यूज करतो, म्हणजे एखाद्या एक्झाम्पल मध्ये, तेव्हा आहे ईपी जो की 0 पासून इन्क्रीज होतोय किंवा 0 पासून डिक्रीज होतोय. मग जो टाइम स्पॅन आहे डेल्टा ईपी हा दोन्ही साईडला, पॉझिटिव्ह साईडला आणि निगेटिव्ह साईडला, म्हणजे या साईडला सॉरी पॉझिटिव्ह साईडचा हा डेल ईपी आणि मायनस डेल ईपी, हे दोन डेल ईपी मिळून किती झालं? ट्वाइस डेल
EP. हा जो स्पॅन आहे या स्पॅनला कंट्रोलर न्यूट्रल मोड मध्ये असतो. न्यूट्रल म्हणजे कुठलाच डिसिजन घेतला जात नाही, ऑन किंवा ऑफ. ओके, इथं कंट्रोलर ऑन मोड मध्ये असतो आणि इथं ऑफ मोड मध्ये असतो. ओके, मग ह्या टाइम स्पॅनला कंट्रोलर हा न्यूट्रल असतो. हा खूप व्हेरी शॉर्ट टाइम आहे. इथं डायग्राम मध्ये आपल्याला समजण्यासाठी दाखवलाय, बट इट इज व्हेरी शॉर्ट. या टाइम झोनला जो कंट्रोलर आहे तो न्यूट्रल मोड मध्ये असतो, तो कुठलीच ऍक्शन घेत नाही. ओके, म्हणजे ऑन किंवा ऑफ या दोन्ही मधली कुठलीच ऍक्शन घेत नाही. म्हणून हा जो झोन आहे या झोनला म्हटलंय न्यूट्रल झोन. ओके, मग न्यूट्रल झोन किती आहे? ट्वाइस डेल EP. ओके, हा आहे न्यूट्रल झोन. देन this advantages of this type of controller, it has only two possible states, on and off. Then its construction is very simple and it has low cost. Then disadvantages of on-off controller, response of on-off controller is very slow, not suitable for complex systems. Then applications, on-off controller is used in large scale systems with slow response rates. Okay, then it is used in automatic room temperature controller, air conditioning system, then liquid bath temperature controller and water level controller. Okay, अशा ऍप्लिकेशन्स मध्ये जिथं दोनच पॉसिबल स्टेट्स मध्ये आउटपुट जनरेट करायचे ऑन किंवा ऑफ, अशा ऍप्लिकेशन्स मध्ये ऑन ऑफ कंट्रोलर यूज केला जातो. देन वी स्टडीड कंटिन्युअस मोड्स. ओके, in continuous modes, the controller output takes an action in continuous manner, not in discontinuous. Continuous manner म्हणजे continuously error signal vary झाला की controller output vary होईल, change होईल. Okay. Then this continuous mode is classified into three types: proportional controller, derivative controller, and integral controller. मग आपण first study केला proportional controller. What is proportional controller? In the proportional controller, the output is directly proportional to the error signal. Okay, directly proportional to the error signal means जर error signal vary झाला तर ऑटोमॅटिकली आउटपुट व्हॅरी होईल. म्हणजे एरर सिग्नल इन्क्रीज झाला तर आउटपुट पण इन्क्रीज होईल, एरर सिग्नल डिक्रीज झाला की आउटपुट पण डिक्रीज होईल. म्हणजे या दोन्ही मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल हे साइन असेल. ओके, मग U ऑफ टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E ऑफ टी हे जे मॅथेमॅटिकल इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये मला इज इक्वल टू साइन घ्यायचंय. मग इज इक्वल टू साइन घेतला की आपल्याला इथं कॉन्स्टंट घ्यावा लागेल केपी. मग मी त्या कॉन्स्टंटला केपी नाव दिलं. का तर आपण प्रोपोर्शनल कंट्रोल स्टडी करतोय. केपी इज नथिंग बट प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. ओके, यू ऑफ टी इज इक्वल टू केपी इंटू यू ऑफ टी. मग हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला लॅपलास अप्लाय करायचे. अप्लाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. लॅपलास ट्रान्सफॉर्म कन्व्हर्ट्स द इक्वेशन ऑफ टाइम डोमेन इंटू यस डोमेन. जे टाइम डोमेन रिप्रेझेंटेशन मध्ये इक्वेशन आहे त्या टाइम डोमेनचं यस डोमेन मध्ये कन्व्हर्जन करेल. यू ऑफ टीचं लॅपलास यू ऑफ यस म्हणजे फक्त टी इज रिप्लेस्ड बाय यस. देन केपी इज नथिंग बट कॉन्स्टंट and Laplace of E of t is nothing but E of yes. Okay, then we have to calculate transfer function. Transfer function calculate करायचं आहे. मग ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. Laplace of output to the Laplace of input. So this equation Laplace of output to the Laplace of input या फॉर्म मध्ये रिअरेंज केलं. ओके, म्हणजे फक्त E of yes हा LHS ला घेतला. मग हे जे रेशो आहे हे म्हणजे ट्रान्सफर फंक्शन काय येईल मग केपी इज नथिंग बट प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. ओके, देन वी स्टडीड प्रोपोर्शनल बँड. The range of error to cover 0% to 100% controller output is known as proportional band, which specifies the percentage error that result in 100% change in controller output. Okay, म्हणजे हा जो बँड आहे 0% to 100% एरर सिग्नलला कव्हर करणारा जो कंट्रोलर आउटपुट आहे त्या बँडला म्हणायचे प्रोपोर्शनल बँड. या प्रोपोर्शनल बँड मध्ये प्रोपोर्शनल कंट्रोलर ऑपरेट होतो. ओके, मग हा जो प्रोपोर्शनल बँड आहे तो प्रोपोर्शनल बँड जर नॅरो असेल, ओके नॅरो असेल तर हा जो कंट्रोलर आहे तो खूपच नॅरो झाला तर ऑन ऑफ मोड मध्ये जातो. ओके, आता हा जो प्रोपोर्शनल बँड आहे, प्रोपोर्शनल बँड म्हणजे कंट्रोलर आउटपुट 0% to 100% कव्हर करणारा हा जो पोर्शन आहे याला म्हणायचं प्रोपोर्शनल बँड.
ओके, तर दाखवले हा ब्ल्यू कलरने इंडिकेट केलाय तो प्रोपोर्शनल बँड आहे. ओके, मग हा जो प्रोपोर्शनल बँड आहे तो इन्क्रीज कधी केला जातो, जेव्हा हा केपी इन्क्रीज करेल तेव्हा. ओके, जर केपी शॉर्ट असेल, केपी लेस असेल तर प्रोपोर्शनल बँड ऑटोमॅटिकली लेस होतो. मग हा जो आहे मिनिमम कंट्रोल आउटपुट आणि मॅक्झिमम कंट्रोल आउटपुट 0 अँड 100, म्हणजे ऑन ऑफ कंट्रोलर पेक्षा हा जो प्रोपोर्शनल कंट्रोलर आहे हा कंटिन्युअसली चेंज होत आहे. ऑन ऑफ मध्ये फक्त 2 स्टेट असायच्या, पण प्रोपोर्शनल कंट्रोलर मध्ये या प्रत्येक पॉइंटला कंट्रोलर आउटपुट चेंज होतं, व्हॅरी होतं. ओके, म्हणजे प्रोपोर्शनल बँड साठी हे जे लिमिट्स आहेत हे सेट केले जातात बाय ऍडजस्टिंग द व्हॅल्यू ऑफ केपी. हा जो कॉन्स्टंट आहे केपी ऍडजस्ट केला जातो आणि त्याच्या अकॉर्डिंगली हे लिमिट सेट केले जातात आणि प्रोपोर्शनल कंट्रोलर ऑपरेट केला जातो. ओके, देन ऑफसेट एरर. मग या प्रोपोर्शनल कंट्रोलर मध्ये ऑफसेट एरर जनरेट होतो. व्हॉट इज ऑफसेट एरर? जर आपण लोड व्हॅरी केला, लोड चेंज केला तर त्याच्या अकॉर्डिंगली या कंट्रोलरचा सेट पॉइंट ऑटोमॅटिकली व्हॅरी होतो. मग हे जे सेट पॉइंटचं व्हेरिएशन आहे, डेव्हिएशन आहे, याला म्हणायचं ऑफसेट एरर. आणि हा जो ऑफसेट एरर आहे तो मिनिमाइज केला जाऊ शकतो. कसा मिनिमाइज करायचा? प्रोपोर्शनल बँड मिनिमाइज करून. पण जर प्रोपोर्शनल बँड खूपच मिनिमाइज केला तर तो ऑन ऑफ मोड मध्ये जातो. आणि जर प्रोपोर्शनल बँड इन्क्रीज केला, केपी इन्क्रीज केला तर जो ऑफसेट एरर आहे तो इन्क्रीज होऊ शकतो. सो we cannot remove the offset error from this type of controller. So the major disadvantage of this type of controller is nothing but it presents or it shows the offset error in the output. Okay, advantages of proportional controller: steady state error is reduced, so system becomes more stable, then easy to implement, minimizes the fluctuations, then high open loop gain. These are the advantages of proportional controller. And disadvantages: offset error is present, then leads to the instability for high gain and sluggish response for wide proportional band. These are the disadvantages. Then applications of proportional controller: it is used in small set points and small load changes, can be used for temperature changes for any fluid material, and used for maintaining tighter tolerance and timely responsiveness. This is all about proportional controller. Then we started derivative controller. Okay, same proportional controllerच्या टाईपने आपण डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर स्टडी केला, मॅथमॅटिकल इक्वेशन पाहिलं त्याचा. फक्त डिफरन्स काय? तर डेरिव्हेटिव्ह कंट्रोलरचं आउटपुट हे एरर सिग्नलच्या डेरिव्हेटिव्हला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. ओके, म्हणजे यू ऑफ टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी डी बाय डी टी ऑफ ई ऑफ टी. ओके, मग हे जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे त्या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केला, इज इक्वल टू साइन घेतला आणि केडी हा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट घेतला. मग या मॅथमॅटिकल इक्वेशनला लॅपलास अप्लाय केला. अप्लाय लॅपलास ऑन बोथ साइड्स. ओके, मग लॅपलास अप्लाय केल्यानंतर यू ऑफ टीचं लॅपलास यू ऑफ एस, केडी ऍज इट इज, देन लॅपलास ऑफ डी बाय डीटीचं लॅपलास यस घेतला. ओके, आणि ई ऑफ टी एरर सिग्नलचं डेरिव्हेटिव्ह ई ऑफ एस. मग मी हे जे इक्वेशन आहे ते ट्रान्सफर फंक्शनच्या फॉर्म मध्ये आणलं, म्हणजे आउटपुट टू दी इनपुट यू ऑफ एस बाय ई ऑफ एस इज इक्वल टू केडी इंटू एस. मग हे केडी इंटू एस काय झालं? ट्रान्सफर फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर, वेअर केडी इज द डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट. ओके, इथपर्यंत आपण स्टडी केला. वी विल स्टॉप हिअर. Okay, attendance please. Roll number 1. Present. 2. Present, ma'am. 3. 4. Present. 5. Present. 6. Present. 7. 8. Present. 9. 10. Present, ma'am. 11. Present. 12. Present. 13. Present, ma'am. 14. Present. 15. Present.
16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, Present. 22, Present. 23, Present. 24, Present. 25, Present. 26, Present. 27, Present. 28, Present. 29, Present. 30, Present. 31, Present. Present आहे ma'am. 32, Present. 33, Present. 34, 35, 36, Present. 37, Present. 38, Present. 39, 40, Present. 41, 40, 42, 43, Present. 44, 45, 46, 45 Present. okay, 47, 48, 49, 49 present, ma'am. 50, Present, ma'am. 51, 52, Present. 53, Present. 54, 55, Present. 56, Present. 57, 58, Present, ma'am. 59, 60, 61, Present. 62, Present. 63, 64, 65, 66. Yes, ma'am. 65 आहेत का? 64 हो. ओके 64. present, madam. ओके ऍब्सेंट नंबर्स बघा 3, 7, 9, 34, 35, 39, 42, 44, 47, 48, 51, 54, 57, 59, 60, 63, 66. Ma'am, 3 present. 7, 3 प्रेझेंट आहे. ओके 44 present, ma'am. 44. हा 35. 35. ओके ठीक आहे. अजून कोण? We will stop here. नेक्स्ट लेक्चरला जॉईन करा.